नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. पुणे नाशिक हायवेवर गाडी घासल्याच्या किरकोळ कारणावरून एका कंटेनर चालकाला अडवून चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी कंटेनरची काच फोडून चालकाला गाडी खाली ओढले आणि रस्त्यावर लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण केली. या प्रकरणी कंटेनर चालक गोविंद सिंग भारत सिंग ठाकूर वय वर्ष 21 राहणार उत्तर प्रदेश यांनी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शब्बीर हमीद सय्यद वय वर्ष 27 राहणार चाकण, गणेश रमेश खंदारे वय वर्ष 25 राहणार चाकण, लखन आडप्पा आयगुडे वय वर्ष 27 राहणार मोशी आणि कार्तिक शिवाजी पवार वय वर्ष 18 राहणार शिरूर या 4 आरोपींविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडली त्या दिवशी दुपारी फिर्यादी ठाकूर हे आपल्या कंटेनर घेऊन पुणे नाशिक हायवेने जात होते. भंडारा हॉटेल समोरील रस्त्यावर आरोपींच्या गाडीला कंटेनर घासल्याचा आरोप करत आरोपींनी कंटेनर अडवला. यातील एकाने कंटेनरची काच फोडली तर अन्य आरोपींनी थेट केबिनमध्ये घुसून चालकाच्या छातीवर दगडाने प्रहार केला. त्यानंतर आरोपींनी चालकाला फरफटत रस्त्यावर आणले आणि चौघांनी मिळून शिवीगाळ करत दगडांनी व लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण केली. सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करून आणि येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण करून सार्वजनिक सभ्यतेचा भंग करणाऱ्या एका महिलेवर पोलिसांनी कारवाई केली आहे. ही महिला डोडोलगाव रोडवरील आय हॉस्पिटल परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर अनैतिक कृत्य करत असताना रंगेहात पकडण्यात आले. पोलीस पथक आळंदी देऊफाटा परिसरामध्ये गस्त घालत असताना दुपारच्या सुमारास एका महिलेच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. ती महिला वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने ये-जा करणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लैंगिक हावभाव आणि शब्दांचा वापर करत होती, ज्यामुळे सार्वजनिक शांतता व सभ्यतेचा भंग होत होता. पोलिसांनी तातडीने यावर कारवाई केली आहे. बेकायदेशीरपणे दारूभट्ट्या लावणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केल्यानंतर आता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पोलिसांनी किरकोळ दारू विक्री करणाऱ्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. किरकोळ दारू विक्री केल्याप्रकरणी एका दिवसात पोलिसांनी 20 गुन्हे दाखल केले आहेत. यासह दारू तयार करण्यासाठी भिजत घातलेले रसायन आणि ताडी विक्री प्रकरणी देखील कारवाई करत पोलिसांनी 11 महिलांसह एकूण 29 जणांवर 23 गुन्हे दाखल केले आहेत. पिंपरी परिसरात 4, एमआयडीसी भोसरी, आळंदी, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी 3, देहू दक्षिण चाकण, दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी 2 आणि चिंचवड, रावेत, हिंजवडी आणि सांगवी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये प्रत्येकी 1 असे 23 गुन्हे दाखल झाले आहेत. किरकोळ दारू विक्री करणाऱ्यांमध्ये महिला देखील सहभागी आहेत. दक्षिण चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयाळी आणि नाणेकरवाडी येथे सुरू असलेल्या 2 दारूभट्ट्यांवर कारवाई करत 2200 लिटर रसायन नष्ट केले आहे. आळंदी फाटा परिसरातील वन विभागाच्या कार्यालयाशेजारील मोकळ्या जागेत बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेली गावठी हातभट्टीची दारू आळंदी पोलिसांनी जप्त केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण 140 लिटर दारू आणि 4 प्लास्टिक कॅन असा एकूण 9,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका महिलेला ताब्यात घेतले आहे. मनीषा रवींद्र राठोड वय वर्ष 36 राहणार मेदनकरवाडी चाकण या महिला आरोपीविरुद्ध आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. धानोरे परिसरातील एका इंजिनिअरिंग कंपनीच्या भिंतीच्या आडोशाला सुरू असलेल्या अवैध गावठी दारूच्या अड्ड्यावर आळंदी पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 4,800 रुपये किमतीची 96 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली असून एका आरोपीला अटक केली आहे. पिंटू नगजी नट वय वर्ष 35 राहणार धानोरे तालुका खेड या आरोपीला दारूची बेकायदेशीर वाहतूक आणि विक्री करताना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. कंपनीच्या मालकाला स्वतःच्या कंपनीत चोरी झाल्याचा कालावधी निश्चित माहिती नसताना दाखल झालेल्या गुन्ह्याची उकल केल्याचा दावा उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी केलाय. यामध्ये 36 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. चाकण म्हाळुंगे औद्योगिक परिसरातील सावरदरी तालुका खेड्यातील टाईने रिबेल या नावाने नवीन उभारत असलेल्या बियर कंपनीमधील 36 लाख रुपये किमतीच्या 10 लहान मोठ्या आकाराच्या बियर स्टोरेज टाक्या फेब्रुवारी 2026 ते मार्च 2026 दरम्यानच्या कालावधीत कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केल्याबाबत फिर्यादी विवेक मारुती खैरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी विवेक खैरे यांनाच कंपनीतील चोरीबाबत सुमारे 40 दिवसांनंतर माहिती मिळाली होती. त्यामुळे उशिरा दाखल गुन्ह्यातील अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे दिव्य पोलिसांच्या समोर होते. परिसरातील सुमारे 30 ते 35 कंपन्यांचे 1.5 महिन्यातील 600 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेज पाहणी केलं. याच कंपनीतील कामगार, आर्थिक गुंतवणूकदार, भागीदार यांच्यावरील संशयाचे दृष्टीने तपास केला.
संशयित म्हणून निश्चित केलेल्या क्रेन व ट्रकवरील चालक आणि फिर्यादीचे कंपनीमधील संशयित यांच्या तांत्रिक तपासात फिर्यादीचे कंपनीतील पूर्वी काम केलेला व फिर्यादीचा विश्वासू कामगार प्रसाद राजळे याने सदरची चोरी घडवून आणल्याचं निष्पन्न झालं. उपलब्ध पुराव्याच्या आधारे फिर्यादीच्या कंपनीतील मुख्य कामगार प्रसाद राजळे याच्याकडे तपास करता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्यासह स्टील टाक्या चोरी करून नेणारे व चोरीचे टाक्या खरेदी करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या 36 लाख रुपये किमतीच्या 10 लहान मोठ्या आकाराच्या बियर स्टोरेज टँक टाक्या कुदळवाडी, चिखली व ठाण्यातून जप्त करण्यात आल्यात. या प्रकरणी प्रसाद विनोद राजळे वय 29 वर्ष राहणार परंगुट तालुका मुळशी, चंदन अर्जुन सिंग वय 38 वर्षे राहणार कुदळवाडी चिखली, अली अहमद चौधरी वय 32 वर्ष राहणार चिखली, फिरोज असगर अली खान वय 38 राहणार मोशी, किसन कुमार सुभाषचंद्र गुप्ता वय 24 वर्षे राहणार कुदळवाडी चिखली, नियाज मोहम्मद इस्राईल वय 51 वर्षे राहणार ठाणे यांना अटक करण्यात आली आहे. बालविवाह करणे कायद्याने गुन्हा असल्याचे माहिती असताना देखील आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे येथील एका मंगल कार्यालयात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. प्रकरणी मुलीच्या आईसह पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून बालविवाहासाठी खोटे आधार कार्ड आणि बनावट जन्मदाखला सादर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी पीडित 16 वर्षीय मुलीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संगीता आसाराम मुंडे वय 35 राहणार लोणी काळभोर, सूरज दिलीप उकिरडे वय 26, अरुणा दिलीप उकिरडे आणि दिलीप उकिरडे राहणार संभाजीनगर लोणी काळभोर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचा गुन्हा आळंदीमध्ये घडल्याने आळंदी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. फिर्यादी अल्पवयीन असल्याची पूर्ण कल्पना संबंधितांना असतानाही तिच्या वयासंदर्भातील खोटी कागदपत्रे तयार करून आळंदी देवाची येथील सौभाग्य मंगल कार्यालयात तिचा विवाह सूरज उकिरडे याच्याशी लावून देण्यात आला. हा विवाह मुलीच्या संमतीविना लावल्याचा आरोपही फिर्यादीने केलाय. चाकण परिसरात रहदारी खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या भागातील राष्ट्रीय महामार्ग दुचाकीस्वार व पादचाऱ्यांसाठी असुरक्षित ठरत आहे. वाहनांची प्रचंड संख्या, वाहतूक नियमांकडे सर्रास केले जाणारे दुर्लक्ष, झेब्रा क्रॉसिंगची वानवा, पादचाऱ्यांसाठी नसणारे सिग्नल यामुळे चाकण औद्योगिक परिसरातील अत्यंत वर्दळीचे महामार्ग सुरक्षित राहिलेले नाहीत. दररोज या महामार्गांवर किरकोळ ते गंभीर अपघात होत आहेत. पुणे नाशिक महामार्गावर चिंबडी फाटा, कुरुळी, आळंदी फाटा, नाणेकरवाडी, तळेगाव चौक, आंबेटान चौक, मार्केट यार्ड कमांड, वाकीभाम आदी ठिकाणी गावांकडे जाताना रस्ते ओलांडणारे पादचारी, दुचाकीस्वार यांच्या अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे. मागील काही वर्षात शेकडो गंभीर व प्राणघातक अपघात देखील रस्त्यांवर घडले आहेत. तळेगाव रस्त्यावर खालुंबरे, महाळुंगे, खराबवाडी, शिक्रापूर रस्त्यावर मेदनकरवाडी फाटा, रासे, भुसे, पिंपळगाव, बहुळ आदी अनेक भागात सातत्याने अपघात होत आहेत. महाई सेवा केंद्र आणि सेतू केंद्राच्या सर्व्हरमधील तांत्रिक समस्या अजूनही दूर न झाल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक असलेले दाखले मिळण्यास विलंब होत आहे. नेटवर्कच्या समस्येमुळे ऑनलाईन व्यवहार, शासकीय योजनांचे अर्ज, विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण आणि इतर महत्त्वाची कामे ठप्प होत आहेत. मोबाईलमध्ये नेटवर्क दिसत असलं तरी इंटरनेट सेवा व्यवस्थित सुरू नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले. प्रशासन आणि संबंधित कंपन्यांनी या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे. विविध प्रकारचे दाखले मिळत नसल्याने कागदपत्रांच्या अभावी विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही समस्या कधी दूर होणार आणि आम्हाला दाखले मिळणार असा प्रश्न विद्यार्थ्यांनी पालक विचारत आहेत. राज्य सरकारच्या महा-IT विभागामार्फत महाई सेवा आणि सेतू केंद्रांच्या माध्यमातून जात पडताळणी दाखले, प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, नागरिकत्व प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येतात. मागील काही दिवसांपासून महा-ITचे सर्व्हर अनेकदा पूर्णपणे बंद ठेवण्यात येत असून सुरू झाले तरी अत्यंत धीम्या पद्धतीने चालत आहे. सर्व्हर संथ झाल्याने अर्ज स्वीकारण्यात अडचणी येत आहेत. पर्यायी विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारले जात नसल्याने त्यांना अर्ज केल्याची पोहोच पावती सुद्धा मिळत नाहीये. प्रवेश घेतेवेळी दाखल्यांसाठी अर्ज केल्याची पावती जोडली तरी प्रवेश निश्चित होतो. नंतर दाखले महाविद्यालयात जमा केले तरी चालते, मात्र अर्ज स्वीकारले जात नसल्याने विद्यार्थ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. सध्या शाळा आणि महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू असताना तसेच शासनाच्या बहुतांश योजना ऑनलाईन पद्धतीने सुरू असल्यामुळे इंटरनेट अभावी नागरिकांचे हाल होत आहेत. खेड तालुक्यात अनेक नागरिकांना कामासाठी अनेक किलोमीटरचा प्रवास करून तालुक्याच्या ठिकाणी जावं लागत आहे, मात्र तिथेही समाधानकारक सेवा मिळत नसल्याची तक्रार आहे. खेड तालुक्यात जनगणना कर्मचाऱ्यांसमोर अविश्वास, प्रवेश नाकारणे, अंगाची लाही लाही करणारे ऊन अशी तिहेरी आव्हाने उभी आहेत.
इन्कम टॅक्सची चौकशी होईल, BPL कार्ड रद्द होईल या भीतीपोटी नागरिक उत्पन्न व संपत्तीची माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याची बाब समोर येत आहे. उच्चभ्रू सोसायटी व घरांमध्ये काही ठिकाणी जनगणना पथकाला दारातच रोखलं जात आहे. सुरक्षा रक्षक दारातच साहेब घरी नाहीत किंवा ऑनलाईन भरली आहे असे सांगून परत पाठवित आहेत. काही नागरिक चुकीचे मोबाईल नंबर देऊन वेळ मारून नेत आहेत, जेणेकरून पुन्हा संपर्क होऊ नये. याउलट मध्यमवर्गीय भागात चित्र आशादायक आहे. येथे नागरिक माहिती देत आहेत, विशेषतः ज्येष्ठ नागरिक अधिक सहकार्य करीत आहेत. डिजिटल फ्रॉडचे प्रमाण वाढले. तुम्ही खरे कशावरून असा थेट सवाल करून ओळखपत्राची मागणी केली जाते. ओळखपत्रावरील QR कोड स्कॅन करून खात्री पटल्यानंतरच माहिती दिली जाते. इन्कम टॅक्सची भीती, कार लपून दुचाकीची माहिती, जनगणनेच्या प्रश्नावलीत कुटुंबातील सदस्य संख्या, जात, धर्म यासोबतच उत्पन्न, चारचाकी वाहन, घर, शेती यांसारख्या चल व अचल संपत्तीची माहिती विचारली जात आहे. यामुळेच नागरिकांमध्ये संशय व भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही नागरिकांनी सांगितले, सरकारच्या वेगवेगळ्या विभागांकडे आमची सर्व माहिती आधीच आहे, मग पुन्हा पुन्हा का विचारली जाते? उद्या इन्कम टॅक्सची नोटीस आली तर कोण जबाबदार? कर्मचाऱ्यांनी सांगितले की अनेक कुटुंबांकडे चारचाकी वाहन असून आमच्याकडे फक्त दुचाकी आहे असं सांगितले जात आहे. BPL कार्ड बंद होईल, वृद्धापकाळाची पेन्शन बंद होईल या भीतीने आर्थिक माहिती दडवली जात असल्याची बाब समोर येत आहे. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या सोशल मीडियावर चर्चा सुरू होत्या. या चर्चांना पूर्णविराम देत मालिकेतील महात्मा ज्योतिराव फुलेंची भूमिका साकारणारे अभिनेते व शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर केलेल्या सूचक ट्विटमुळे मालिकेच्या समाप्तीबाबत सुरू असलेल्या चर्चांना दुजोरा मिळाला आहे. मालिका संपते पण गोष्ट सुरूच राहणार असे ट्विट करत डॉक्टर अमोल कोल्हे यांनी काही दिवसात एखादी महत्त्वपूर्ण घोषणा करण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या या पोस्टमुळे प्रेक्षक आणि चाहत्यांमध्ये विविध तर्कवितर्कांना उधाण आले असून नेमकी कोणती नवीन संकल्पना किंवा उपक्रम समोर येणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान मालिका बंद होण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. याबाबत वाहिनी किंवा निर्मात्यांकडून अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली नसली तरी सोशल मीडियावर या संदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगत आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे मालिका समाप्त होत असली तरी डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या सूचक वक्तव्यामुळे फुले दाम्पत्यांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रवास नव्या माध्यमातून पुढे सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता डॉक्टर अमोल कोल्हे नेमकी कोणती घोषणा करतात याकडे प्रेक्षकांसह सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे. विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था पुणे विभागातून चाकण नगर परिषदेचे नगरसेवक बांधकाम सभापती रणजित जरे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या समवेत शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व काही नगरसेवक उपस्थित होते. खेड तालुक्यातील मांजरेवाडीच्या सांडपाण्यामुळे खरपुडी ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. उपाययोजना न केल्यास पंचायत समितीसमोर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. खेड निमगाव दावडी रस्त्यालगत असलेल्या मांजरेवाडी गावच्या हद्दीतील सांडपाणी कोणत्याही योग्य उपाययोजनेशिवाय खरपुडी येथील लोकवस्तीमधील ओढ्यात सोडण्यात आले आहे. यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने यावर तातडीने कायमस्वरूपी तोडगा न काढल्यास खेड पंचायत समितीसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खरपुडी ग्रामस्थांनी दिला आहे. आता हे बघा इथं आमच्या म्हणजे नाही का घराच्या पाठीमागे हे सांडपाणी सोडले तुम्ही आणि आमची पोरं सारखी नेहमीच आजारी असते. पाण्याची पण व्यवस्थित नाहीये. मग आम्ही काय करायचं, आमच्या अंगणात येऊन तुम्ही बसा म्हणजे तुम्हाला ते कळण की कसं होते. आमची पोरं आहे का नाही काही विचार, प्रत्यक्ष येऊन तुम्ही चौकशी करा आणि तुम्ही स्वतः बघा सोडले भरलंय आम्ही ग्रामपंचायतीत 3दा दिलंय. पाणी आणून सोडलेलं आहे मांजरेवाडीच्या लोकांनी, तर तुम्ही त्या पाण्याची म्हणजे सोय लावली पाहिजे. आमची लहान लहान मुलं आहे 2-3 वर्षाची, ते विहिरीत पाणी जाते, ती लोक वापरते ते, त्यांनी ती पोरं आजारी पडले. ते निमगाव खरपुडी या रोडवरती उभे आहोत. खरं तर ज्या ठिकाणी खरपुडी गावाची सुरुवात होती आणि मांजरेवाडी गावची शिवसमिती या ठिकाणी आपण उपस्थित आहे. खरं तर मांजरेवाडी गावाची लोकसंख्या वाढत चालली आणि त्या लोकसंख्येवरती उपाययोजना म्हणून त्यांनी ड्रेनेजची व्यवस्था केली. परंतु आपल्या गावाची व्यवस्था करत असताना आपलं पाणी दुसरीकडे नेऊन सोडत असताना
त्या शेवट जिथं समारोप होतो त्या ठिकाणी ज्या प्रशासनाने उपाययोजना करायला पाहिजे त्या उपाययोजना कुठल्याही प्रकारच्या केल्या नाही. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.